सतीश भोसले यांना मारहाण केलेली आहे आणि ढाकणे कुटुंब बीडच्या शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे। सतीश भोसले उर्फ खोक्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी या दरम्यान करण्यात आलेली आहे। सतीश भोसले विरोधात गुन्हा दाखल होणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सतीश भोसले याने मारहाण केलेलं हे ढाकणे कुटुंब आहे। बीडच्या शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये आता हे कुटुंब दाखल झालं असल्याचं बघायला मिळतंय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सतीश भोसले यानंतर एका व्यक्तीला बेदम मारहाण केलेली होती। अनेक ठिकाणी सतीश भोसले विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि सुरेश धस यांचा निकटवर्तीय सतीश भोसले आहे अशी सुद्धा माहिती मिळते। मात्र हा व्हिडिओ साधारणतः 2 ते 2.5 वर्षांपूर्वीचा आहे असं जरी सतीश भोसलेचं म्हणणं असलं तरी सुद्धा आता ज्या कुटुंबातील व्यक्तीला मारहाण झाली आहे ते कुटुंब थेट पोलीस ठाण्यात दाखल झालंय। अरे बापा रे चिरमोडी बाण पाहिजे काय म्हणजे चिरमोडी का मुंडी अरे बापा मुंडी अरे पैसे मुंडी जोडा की मुंडी जोडा आहे अरे बापा काय होते बापू अरे बापू मग हाताने मारली अरे बापा रे अरे बापा रे अरे बाबा रे अरे बाबा रे अरे बाबा रे अरे बाबा अरे बापा रे चिरमोडी बाण पाहिजे।